Uh, Hello everyone. Sarvanna. Uh, Hello everyone. Today we are started 12th class, specially 12th class English grammars, English writing skill, and one other subjects means जे काही विद्यार्थ्यांना काही आणखीन कमेंट्स असतील तर ते आपण बघू. तर सुरुवातीला मोस्ट ऑफ द फ्रॉम आय एम फ्रॉम पिंपळगाव राजा. यू व्हेरी वेल नो. So village students, so faces so many problems at school. That's why I think that I started class in Marathi language and English language also. First आपण सुरुवातीला त्यांचं जे बेसिक्स आहे, म्हणजे जर तुमचं 12वी समजा 12वीचं सब्जेक्ट जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला बी एमध्ये येताना म्हणजे काही अडचण येणार नाही. बी एच्या म्हणजे फर्स्ट आणि सेकंड सेममध्ये तुम्ही बी एला इंग्लिश विषय असतो, म्हणजे बी एस सी इंग्लिश सब्जेक्ट हा तुमचा युनिव्हर्सिटी लेवलला असतो. तर आपण जर का 12वीचा सिलेबस बघितला तर आपल्याला सारखं दिसून येणार की त्याच्यामध्ये काय आहे. तर माझ्याकडे बघा, तुम्हाला सर्वात आधी तर माहिती आहे सर्वांकडेच हे 12वीचं स्टेट बोर्डचं बुक असणार आहे. आणि हे तुम्ही हा व्हिडिओ ज्यावेळेस बघणार त्यावेळेस हे तुमच्या समोर असलं पाहिजे, जेणेकरून की तुम्हाला जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही अडचण आली नाही पाहिजे. देन या बुक तर आहेच, तर हे बुक तर आपण बघणारच आहे, त्याच्यामधलं काही अडचण असेल तर. पण सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे रायटिंग स्किल. तर सर्वांना माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारे जे फेब्रुवारी मंथ आहे त्याच्यामध्ये 12वीची एक्झाम असणार आहे. आणि 12वी जर हा आपला काय बेस आहे, जर 12वी जर सब्जेक्ट जर चांगला नसला आपला झालेला तर काय होणार की तुम्हाला बी एमध्ये येत असताना अडचणी जाणार आहे. म्हणजे जसं की बघा, आता तुम्ही म्हणता की मॅडम सब्जेक्ट कसा काय सारखा आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये, जर तुम्ही बघितलं तर सर्वात आधी बघा 12वीचा सिलेबस आहे हा पूर्ण रायटिंग स्किलचा, की अनसीन दिलेला आहे. अनसीन पॅसेज अँड समरी. पॅसेज आणि समरी. तर हा जो टॉपिक आहे, काही टॉपिक म्हणजे याच्यामध्ये सारखे असतात आणि काही म्हणजे थोडंसं जे लेसन वगैरे असतात ते थोडे डिफिकल्ट लेवलला दिलेले असतात. कारण की 12वी हे काय तुमचं बेसिक आहे, तर तुमचं लिटरेचरसोबत तुमची ओळख खूप कमी असते. तर येणारा जो म्हणजे बी ए असते तर बी एमध्येच तुम्हाला रायटिंग स्किल पण आहे. आणि परत बघा त्याच्यामधलं सारखा टॉपिक आहे, तर हे बी एला पण आहे, बी कॉमला पण आहे. आणि बी एस सी जे विद्यार्थी बी एस सीचे आहे त्यांनासुद्धा हे अनसीन पॅसेज असते. आणि जे कोणी एम पी एस सी किंवा यू पी एस सी करत असते त्यांच्यामध्ये पण, किंवा आणि ज्या काही टी टी किंवा इतर ज्या एक्झाम आहे त्या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज दिसून येतील की कसं सॉल्व करायचं किंवा समरी कशी असते. सी टी 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 याचे जे एक्झाम असते, तर ज्यावेळेस तुमचं हे बेसिक चांगलं असणार तुम्हाला येणार त्यावेळेसच काय करू शकणार तुम्ही, म्हणजे 12वी असो किंवा मग बी ए बी कॉम असो त्यावेळेस तुम्हाला ते समजणार आहे. तसंच काही जे वेगवेगळे टॉपिक आहेत जसं नोट मेकिंग, हा टॉपिक तुम्हाला फक्त 12वीमध्ये दिसून येणार, त्याच्यानंतर नाही येणार. तर आपण काय बघत आहे की सारखे टॉपिक म्हणजे कोणते आहेत ते आपण बघणार आहे. रिपोर्ट रायटिंग आणि आणखीन येते इंटरव्ह्यू, मुलाखत मराठीमध्ये. जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण समजू शकता आणि मराठीमध्ये पण तुम्ही समजू शकता. ज्या विद्यार्थ्यांचं वीक आहे मराठी किंवा इंग्लिश वगैरे त्यांनी मराठीमधून समजून घ्या. देन बघा एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज, हे मला पुढे असणार आहे बी एमध्ये. तर ऑफ आयडियाज आणि डायलॉग रायटिंग बी एमध्ये पण आहे.
हम्म. तर हे काय झाले आहे, टॉपिक दिलेले आहे कशामध्ये, हे जे सेम टॉपिक आहे कशामध्ये, BA प्लस 12वी म्हणजे 12thला पण आहे आणि BA BCom BSc ला पण आहे. म्हणून या दृष्टिकोनातून म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होणार पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा कॉन्सेप्ट नेहमीसाठी समजल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या फ्युचरमध्ये त्यांना ह्या सर्व गोष्टी काय आल्या पाहिजे. हाच माझा हे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. आणि जे विद्यार्थी समजा फॉर एक्झाम्पल फी किंवा क्लासेस वगैरे करू शकत नाही त्यांना पण फायदा झाला पाहिजे, हाच माझा एक मोटिव्ह आहे या व्हिडिओ बनवण्यामागे. तर हे तर झालं, सर्वांना माहिती आहे की रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किलच्या म्हणजे सर्वांकडेच हे बुक असायला पाहिजे. जर जे BA ला आहे किंवा BComला आहे त्यांनी सर्वांनी म्हणजे 12th जे बुक्स आहेत बघून घ्या. मॅजिक रायटिंग स्किल्स अँड ग्रामर इंग्लिश हे बुक तुम्ही अवेलेबल आहे आपल्या खामगावमधून पण घेऊ शकता. तसेच तुम्हाला जे काही मार्केट प्लेस असेल तिथं पण तुम्हाला हे मिळणारच आहे, कारण जनरली 12वीमध्ये सर्व ठिकाणी 12वीचे बुक्स अवेलेबल असतात. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे ग्रामर, कारण विदाउट ग्रामर यू कॅन नॉट राईट प्रॉपर वे. मीन्स जर तुम्ही बोलू तर शकता ग्रामरच्या शिवाय, पण तुम्ही लिहू शकत नाही, कारण की लिहिण्यामध्ये तुम्ही चुकीचं जर लिहिलं तर तुमचे मार्क्स जातील. बोलण्यामध्ये तरी इन दिस वे म्हणजे समटाइम्स बोलण्यामध्ये काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो, किंवा बोलण्यामध्ये बोलता बोलता पण ते शब्द जे तुमची मिस्टेक आहे ते तुम्ही लक्षात येत नाही, किंवा कोणाच्या आली पण तर ते ज्याचं प्रॉपर म्हणजे करत नाही. कारण की मराठी काय आपली मातृभाषा आहे आणि इंग्लिश हे आपली सेकंड लँग्वेज आहे. त्याच्यामुळे काय आपण इंग्लिशमध्ये बोलत असताना तुमच्या आजूबाजूला ज्या वेळेस तुम्ही बघताय की विद्यार्थी किंवा कोणी बोलत आहे तर त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही, तर तुम्ही त्याच्या स्पीकिंगकडेच बघतात. परंतु लिहिताना तसं नाही आहे. लिहिताना मला म्हणजे टेन्स सर्वात आधी काय आहे की टेन्स हे तुम्हाला आलेच पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला टेन्स प्रॉपर वेनी येणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्ही 12वी म्हणा किंवा मग 10वी किंवा कुठलीही एक्झाम ही चांगल्या प्रक्रिया करू शकणार नाही. कारण की एक्सपान्शन ऑफ आयडिया हे काय असते की एखादी म्हण दिलेली असते, जसं की जे चकाते ते सोने नसते, आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे की काय म्हणायचं आहे चकापते ते सोने नसते. तर ज्यावेळेस तुम्ही तुमचे एक्सप्रेशन किंवा तुमचं जे व्ह्यू आहे किंवा तुमचे थॉट आहे ते जर तुम्हाला मांडायचे असेल तर तुम्हाला रायटिंग करता आलीच पाहिजे इंग्लिशमध्ये. सो सर्वात आधी तुम्ही टेस्ट हे चांगल्या प्रकारे BA ला पण BComला पण BSc आणि इतर ज्या काही एक्झाम त्यासाठी असणार आहे. तर आर्टिकल हे पूर्ण बेसिक आहे जे 12वीमध्ये दिलेलं आहे. आर्टिकल जे आपण कठीण आहे म्हणून सोडून देतो, जसं प्रिपोजिशन किंवा कंजक्शन हे इतर टॉपिक आपल्याला दिलेले आहे. तर या टॉपिकमध्ये काय असते की क्लॉजेस, टेन्स, एक्सक्लामेटरी हे तुम्ही ज्यावेळेस बुक घेणार त्यावेळेस तुम्ही बघून घ्या की कोणकोणते टॉपिक आहे आणि कोणकोणते सब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण आज सुरुवातीलाच या टॉपिकमधलं सर्वात आधी काय घेणार आहे अनसीन एक्स्ट्रॅक्ट अँड समरी रायटिंग. तर अनसीन एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर कसं म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील आणि किती मार्काला ते येणार आहे अनसीन. 12 मार्क. बघा 12 मार्काला तुम्हाला अनसीन पॅसेज असणार आहे. आज आपण हेच बघणार आहे अनसीन पॅसेज. उद्याच्या क्लासमध्ये किंवा अपकमिंग क्लासमध्ये आपण थोडं वेगळं बघू. अनसीन पॅसेज अँड समरी रायटिंग. समरी रायटिंग. तर बघा तुम्ही
तुम्ही सर्वांनी अनसीन पॅसेज बघितलेच असणार 9मध्ये, 9च्या क्लासमध्ये, 10 क्लासमध्ये आणि इतर पण क्लासमध्ये तुम्ही बघितले असणार आहे. पण ज्यावेळेस आपल्याला त्याबद्दल प्रॉपर गायडन्स नव्हतं, तर आपण काय करत होतो की तो जो पॅसेज दिलेला आहे तो रीड न करता त्या पॅसेजमधलीच एखादी लाईन करेक्ट आहे का, किंवा त्याची सुरुवात जर त्या प्रश्नाच्या वाक्यावरनुसार जर होत असेल तर काय करत होतो, तिथूनच ती लाईन कॉपी पेस्ट करत होतो आणि लिहत होतो. कारण त्यावेळेस आपण त्याच्याकडे अवेअरनेस नव्हती आणि आपण जे सर किंवा टीचर शिकवतात त्यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपल्याला ते समजत नाही, त्याच्यामध्ये अडचणी येतात. जसं आज विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असतील की ज्यांनी प्रॉपर वेने समजलं नाही. तर सर्वात आधी आपल्याला हे 12 मार्काचं बघायचं. 12 मार्कांवर कोणकोणते क्वेश्चन येतात, जसे की त्याच्यावर 6 प्रकारचे क्वेश्चन येतात. A1, A2, A3, A4 आणि A5, A6 हे पूर्ण प्रकारचे क्वेश्चन आहे. म्हणजे कुठलाही पॅसेज येतात अनसीन म्हणजे जो कधी तुम्ही बघितलेला नाही आहे. म्हणजे असं नाही की तो तुमच्या म्हणजे पूर्ण विचित्र किंवा वेगळा येणार आहे, तर तो तुमच्या डेली जीवनावर किंवा मग न्यूजपेपरमधून किंवा तुमच्या डेली लाईफसोबत जे रिलेटेड असतात त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येत असतात. म्हणून सर्वात आधी पॅसेज आहे तुमच्याकडे XYZ असा पॅसेज दिलेला आहे. समजा हा पॅसेज आहे पूर्ण. अज्यूम करा की हा पॅसेज आहे. बिकॉज I don't have digital board, that's why I cannot see you or saw something. That's why it is passage. So first is you have to do 2 things. Means first की 2 तुमच्याकडे प्रकार आहे की सर्वात आधी हा पॅसेज रीड करून घ्यायचं किंवा हे क्वेश्चन रीड करायचे. एक तर पॅसेज रीड करा किंवा एक तर क्वेश्चन रीड करा. पण माझं तरी म्हणणं असं आहे की तुम्ही पॅसेज रीड करण्याऐवजी सर्वात आधी काय करणार की क्वेश्चन कोणकोणते आहे, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन दिलेले आहे ते क्वेश्चन रीड करायचे, नंतर पॅसेज रीड करायचं. आणि ज्यावेळेस आपण मग पॅसेज रीड करत असताना समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आधी क्वेश्चन रीड केले पूर्ण 6 ते 6 क्वेश्चन आणि देन पॅसेज रीड केला, त्यावेळेस काय करणार तुम्हाला जो क्वेश्चन आठवला, जर फॉर एक्झाम्पल पॅसेज कशाशी रिलेटेड आहे असं जर विचारलेलं असेल तर तुम्ही काय किंवा समानार्थी शब्द दिलेला असेल पण ते जर तुम्हाला या पॅसेजमध्ये दिसले तर तुम्ही काय करणार तेव्हाच अंडरलाईन करणार. म्हणजे तुमचे जे आन्सर आहे ते सॉल्व करण्यासाठी जो टाईम लागणारा टाईम आहे तो कसा असणार आहे, एकदम कमी असणार आहे. तुम्हाला कमी टाईमात जास्त स्पष्टपणे एक्सप्लेन तुम्ही करू शकणार आहे. तर सर्वात आधी बघा ग्लोबल अंडरस्टँडिंग हा क्वेश्चन असणार आहे. तर हे पण आहे की जसं स्टँडर्ड असते ज्याप्रमाणे जे स्टँडर्ड आहे जसं 12th आहे किंवा 11th आहे किंवा 9th आहे त्याप्रमाणे जे अनसीन मॅथ पॅसेजची जी लेवल आहे ती कशी असणार आहे त्या प्रकारे असणार आहे. तर म्हणजे सारखं जरी असलं तरी त्याच्यामध्ये डिफरन्स येतो. ग्लोबल अंडरस्टँडिंग सर्वसाधारण काय असणार आहे या ग्लोबल अंडरस्टँडिंगवर म्हणजे आकलनावर. म्हणजे कसं की तुम्हाला किती प्रकारे हा पॅसेज समजलेला आहे याच्यावर क्वेश्चन विचारतील. जसं की चूक किंवा बरोबर, चुकीचे वाक्य ओळखा, योग्य पर्याय निवडा, हे कशात येणार आहे सर्व ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये येणार आहे. तेच एक आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स वरूनच तुम्हाला समजून जाणार की हे क्वेश्चन कसे असणार आहे, थोडेसे कॉम्प्लेक्स. म्हणजे एखादं वर्णन येणार त्याच्यामध्ये किंवा वर्णन येणार किंवा घटनेवर आधारित वर्णनात्मक प्रश्न विचारणार आहे. तर वर्णन करताना तुम्हाला माहिती आहे की कुठल्या गोष्टीचं वर्णन करायचं आणि वर्णन करताना सुद्धा प्रत्येकाची जी लिहिण्याची स्टाईल असते ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्यात चूक किंवा बरोबर तर हे क्वेश्चन इझी वाटणार आहे, इथं दिलेलंच असणार आहे, हे बरोबर आहे ते बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस तुम्ही बरोबर पॅसेज रीड करणार त्यावेळेस तुम्हाला ते सॉल्व्ह करणार आहे. देन येणार आहे इंटरप्रिटेशन.
इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे जे दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला विचार विनिमय करावा लागणार आहे आणि समजा घटनेचा किंवा विचारात घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी अनुमान किंवा तर्क जोडून म्हणजे याचा आन्सर थोडंसं जास्त असणार आहे. ॲनालिसिस करावं लागणार की जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि तुमचे काय अनुमान लागतात, तुमचे विचार मांडायचे. देन चौथा आहे पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स काय असते की प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. म्हणजे एव्हरी स्टुडंट्स हॅव डिफरंट परसेप्शन. देन लँग्वेज स्टडीज आणि व्होकॅब्युलरी. तर बघा पर्सनल रिस्पॉन्स मध्ये काय असणार आहे की तुम्हाला एखादा जो पॅसेज आहे तो रिलेटेड आहे, समजा फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, तर तुम्ही तुमचा पर्सनल रिस्पॉन्स मध्ये यावर्षी झालेला जो ग्लोबल इंडेक्स आहे किंवा जे इन्व्हायरमेंटल सोबत जे रिलेटेड घटना आहे त्याच्यासोबत तुम्ही जोडू शकता. तुमचं पर्सनल मत काय, ओपिनियन काय आहे हे तुम्हाला याच्यामध्ये मांडायचं आहे. याला सुद्धा 2 मार्क्स आहे. आणि देन लँग्वेज स्टडीज अँड व्होकॅब्युलरी. हे तर तुम्हाला सर्वांना समजले. लँग्वेज स्टडीजमध्ये काय येणार, ग्रामर येणार, ग्रामरशी रिलेटेड काही प्रकार असणार. देन व्होकॅब्युलरीमध्ये वर्ड असणार, मराठीत दिलेले म्हणजे इंग्लिशमध्ये वर्ड दिलेलं असणार, त्याचं मराठीत काय मिनिंग होते ते तुम्हाला सांगायचं आहे. देन आहे तुमचं समरी रायटिंग. जे आहे समरी रायटिंग किती मार्क करणार आहे तुम्हाला, 3 मार्क्स इंग्लिशमध्ये. समरी रायटिंग काय करायची असते, समरी रायटिंग म्हणजे काय, सारांश लेखन, मराठीमध्ये त्याला सारांश लेखन म्हणतात. हा पॅसेज जो दिलेला आहे तुम्हाला 150 शब्दांचा, या 150 शब्दांच्या पॅसेजचं तुम्हाला इन शॉर्ट म्हणजे 100-150 शब्दांमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. इन शॉर्ट याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहे, पॉईंट आहे ते कव्हर करायचं आहे. देन समरी रायटिंगला एक शीर्षक द्यायचं आहे तुम्हाला. जर फॉर एक्झाम्पल समरी रायटिंग हे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, तर मग आजचे पर्यावरण किंवा पर्यावरणासमोरील आव्हाने हे तुम्ही तुमच्या प्रकारे जे रिलेटेड आहे त्याच्याशी टायटल दिलेलं असते, तर त्या टायटलला असतो 1 मार्क्स. दे त्याच्यामध्ये मधात काय आहे, कशावर हायलाईट केलेला आहे पॅसेज, त्या पॅसेजबद्दल तुम्हाला त्याच्याबद्दल लिहायचं आहे, त्याला असणार आहे 1 मार्क्स. आणि ते निष्कर्ष किंवा त्या इन शॉर्टमध्ये तुम्हाला सारांशमध्ये सांगायचं आहे की लेखकाला काय म्हणायचं. तर हे होतं आजच्या प्रकारे. आज आपण बघितलं 12th मधलं अनसीन पॅसेज. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला इन फ्युचरमध्ये म्हणजे BA BCom BScला पण उपयुक्त आहे, परंतु याची जी लेवल्स आहे आणि जी प्रश्नाची जी पॅटर्न्स आहे ते डिफरंट राहणार आहे पूर्णतः. कारण की 12वीमध्ये ज्या म्हणजे या टॉपिकला जेवढं वेटेज आहे तेवढंच BAमध्ये त्या टॉपिकला तेवढं वेटेज नसणार आहे. परंतु जनरली समरी 3 मार्कांनंतर BAला पण असणार आहे. आणि अनसीन पॅसेज तर तुम्हाला तुमच्या म्हणजे जे काही एक्झाम देसान तुम्ही त्याच्यामध्ये असणार आहे, परंतु जे क्वेश्चन असतील ते आणि त्याचं जे पॅटर्न असणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्स असणार. सो थँक्यू एव्हरीवन हू वॉचेस माय व्हिडिओज and like and who give me inspiration to make more informative videos for all students and all people who wanted to learn English, who wanted to know something about any language in English. Thank you very much.